बघा, राजकारणामध्ये काही नेते मंडळी अशी असतात, त्यांचा एकही खासदार किंवा एकही आमदार नसताना सुद्धा ते किंग मेकर किंवा गेम चेंजर ठरू शकतात. त्यामधील महाराष्ट्रामधील एक उदाहरण आहे, ते म्हणजे शरद जोशींचं. शरद जोशी यांचा एकही आमदार खासदार होता तरी पण त्यांचं वचक होती पूर्ण महाराष्ट्रातील राजकारणावरती, किंवा त्यांचा एक दरारा होता शेतकरी संघटनेचा. आता तीच गोष्ट सध्या वंचितला लागू पडते. वंचितचा एकही खासदार एक आमदार नाही, पण यांचा दरारा जो आहे तो दरारा इतर पक्षापेक्षा जास्त आहे. आता बघा, काही ठिकाणी वंचितनं काँग्रेसच्या विरोधामध्ये उमेदवार द्यायचे नाहीत आणि त्या ठिकाणी काँग्रेसला सपोर्ट करायचा ही भूमिका घेतली होती. पण ही भूमिका आज सुचवायची की काँग्रेस आणि वंचितचं दोघांचं पटतंय आणि काँग्रेस आणि शिवसेनेचं युती तुटू शकते. बघा, शक्यताला काहीही उदाहरण आले, पण या ठिकाणी आता महत्वाची गोष्ट कुठली आहे की नागपूरमधून वंचितनं काँग्रेसला पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी आपले उमेदवार इथं दिला नाही नागपूरमध्ये. त्या नागपूरमध्ये जास्त वंचित याचं प्राबल्य जास्ती आहे. आता या ठिकाणी अशा गोष्टी बोलल्या जातात की वंचितनं गडकरीसाठी त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही, अशा. पण अशा काही अफवा आहेत. आणि त्यामध्येच अजून एक गोष्ट उघडकीस आली की या गोष्टीसाठी शरद पवारांनी सांगितलं होतं की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये अकोला या ठिकाणातून उमेदवार देऊ नका. पण एवढं सांगून सुद्धा काँग्रेसने आपली हद्द पार करून ज्या ठिकाणी वंचितनं आपल्याला 7 जागेवरती पाठिंबा दिला, पण अकोला मतदारसंघामधून काँग्रेसनं वंचितला पाडण्यासाठी, बाळासाहेबांचा सुपडा साफ करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी अभय पाटील ह्या मराठा तरुणाला त्यांनी तिकीट दिलेलं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणातूनच भाजपचे धोत्रे आहेत आणि काँग्रेसचे अभय पाटील आहेत. आता अभय पाटलाला त्या ठिकाणातून उमेदवारी दिली गेली तर याचा इफेक्ट बाकीच्या जागेवर होऊ शकतो. बघा, राजकारणामध्ये पुढे भविष्यामध्ये काय होणार आहे आणि ती भविष्यामधील एक मोठी चूक किंवा एक मोठी घडामोड असेल, ते रोखण्यासाठी शरद पवारांनी पवित्रा घेतला होता की वंचितला आपण 7 अकोल्यामधून देऊ. पण ते गोष्टी पूर्णपणे मोडकळीस निघाल्या आणि शरद पवारांचे या ठिकाणी जे बोलले होते ते काँग्रेसला मानलं नाही आणि काँग्रेसनं न मानणं हीच काँग्रेसची सगळ्यात मोठी चूक ही होऊ शकते. बघा, एक तुम्ही लहानशी गोष्ट समजून घ्या. आता सर्वांनाच लढायच्या प्रस्थापिता विरोधामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी, संविधानाचं संगोपन करण्यासाठी, त्यामध्ये कोणी प्रत्यक्ष लढत आहे, कोणी सामूहिक लढत आहे, कोणी एकटे लढत आहे, पण लढा तो चालूच आहे. तो लढा एकटेचा आणि एकाकीचा दोन्ही पण चालू आहे. पण या ठिकाणी गोष्टी आहेत ते एकत्रित पडून लढल्या पाहिजे. पण या ठिकाणी वंचितनं एक गोष्ट त्या ठिकाणी बोलली होती, ती गोष्ट मला खूप आवडली. कारण तुमचे राजकीय घराणेशाही पोचण्यासाठी जर तुम्ही वंचितचा उपयोग करून घेत असाल तर आम्ही तुमची राजकीय पोळी भाजू देणार नाही आणि तुमचे राजकीय घराणेशाहीला आम्ही पोचणार नाही. त्यांचं गोष्ट काही ठिकाणी बरीच आहे, चांगली आहे. त्यांचं म्हणणं मला हे पटतंय. बघा, ज्या जागेवर 13 ते 12 जागेवरती वंचितमुळे काँग्रेस धोक्यामध्ये येऊ शकतं, अशा वेळेस काँग्रेसनं फक्त म्हणजे आघाडीनं फक्त आंबेडकरांना 3 जागा ऑफर केल्या होत्या असं बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि काँग्रेस म्हणतं की आम्ही त्यांना 4 जागा ऑफर केल्या होत्या, 2 आमच्या आणि 2 शिवसेना आणि काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या. पण या ठिकाणी बाळासाहेब म्हणतात की आम्हाला फक्त 3 जागा ऑफर केल्या होत्या. म्हणजे 3 जागेसाठी तुमचा प्रचार आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये का करायचा? आणि त्यावेळेस ज्या जागा आम्हाला हव्या होत्या त्या तुम्ही जागा आम्हाला दिल्या नाहीत आणि ज्या ठिकाणी तुम्ही सुद्धा हारू शकतात, त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा जिंकू शकत नाहीत, त्या जागा तुम्ही आम्हाला दिल्यात. म्हणजे एकूण तुम्हाला वंचितचे मत पाहिजेत पण वंचितला मत नको आहे, अशी तुमची धारणा आहे, तुमची अशी मनस्थिती आहे.
याविषयी बाळासाहेबांनी स्पष्ट केलं होतं. एवढं करूनही शरद पवारांना जोखीम घ्यायची नव्हती. त्या 12 ते 13 जागावरती जोखीम घ्यायची नव्हती. एका जागेचं चॉकलेट देऊन 13 जागा बळकावायचं धोरण हे पवारांनी आखलं होतं. पण तो प्लॅन होता तो प्लॅन पूर्णपणे नाकाम झाला आणि काँग्रेसने त्या ठिकाणी माणूस दिलेला आहे अभय पाटील नावाचा. आता या ठिकाणी ज्या ठिकाणातून काँग्रेसला पाठिंबा दिला होता वंचितनं, तो पाठिंबा ऑटोमॅटिक वंचित काढून घेईल, कोणत्याही क्षणी काढून घेईल, त्यामध्ये काही शंका नाही. आणि आज परत बाळासाहेबांनी एक आव्हान केले कार्यकर्त्यांना की वंचित घराघरापर्यंत मनापर्यंत पोहोचवण्यासाठी, प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीव तोडून प्रसार करावा हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यांचा आदेश हा अंतिम आदेश समजून कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेले आहेत. पण या ठिकाणी बघा, वंचितचा एक फॅक्टर असा आहे, मागच्या वेळेमध्ये एम फॅक्टर होता MIMचा आणि यावेळेस यमच फॅक्टर आहे, तो म्हणजे मराठा समाजाचा. ह्या यम फॅक्टरमुळे नेहमी वंचित ही कधीही लॉसमध्ये गेलं नाही. पण यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामधील मराठा समाज हा वंचितच्या पाठीमागा आहे काही प्रमाणामध्ये. त्यामुळं ज्या वेळेस मागच्या वेळेस त्यांनी 24 लाख 25 लाख वोट घेतले होते, त्याहूनही जास्त वोट त्यांना यावेळेस मिळणार आहेत. कारण ह्या येत्या 5 वर्षामध्ये आपल्या हारीचा पराभवाचा खड्डा महाविकास आघाडीनंही काही प्रमाणामध्ये आणि भाजपनं सुद्धा तो खोदून ठेवलेला आहे. त्या खड्ड्यामध्ये स्वतःहून अडकत आहेत, पडत आहेत. त्यांनी सापळे रचले पण त्या सापळ्यामध्ये स्वतःच अडकायचं सध्या काम आहे ते होत आहे त्याच्या माध्यमातून. आणि अशा वेळेस वंचितनं वेळोवेळी अलग अलग बारी बांधली. त्यांच्या बाजी अशा होत्या, बघा कशा प्रकारे आपली सत्ता लोकांच्या मनामध्ये बसवायची. ज्याप्रमाणे मोदी लोकांना स्वप्न दाखवतात, सपनों के सौदागर म्हणजे मोदी साहेब, ते स्वप्न कुठलीही असो, शेतकऱ्याची इन्कम दुगणी असो, 2 कोटी नोकरी असो, काय असो, स्वप्नामध्ये जगायला लोकांना आवडतंय. आणि बाळासाहेबांनी ह्या 5 वर्षामध्ये सर्व जाती धर्म वंचित घटक बहुजन घटक, मराठा समाज असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, ह्या सर्वांना सोबत घेऊन ते चाललेले आहेत आतापर्यंत. आणि पुढली महत्वाची गोष्ट आहे बघा, ते काल परवा दिवशी जे महाराष्ट्रातील ख्रिश्चनचे धर्मगुरू आहेत 1 नंबरचे, त्यांनी जाऊन त्यांना भेटलेले आहेत. म्हणजे एकूणच ते राजकीय जे खेळ खेळावी लागते, राजकीय चाल, कुठल्या वेळी कुठली चाल टाकली पाहिजे आणि कुठल्या वेळेस कुठली चाल हे काम करू शकते, याचं जे खंबीरपणे उदाहरण म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. लोक म्हणायचे की शरद पवार खरंच मास्टर माइंड असतील, पण या ठिकाणी मास्टर माइंड हा कोणीतरी वेगळाच आहे आणि ते बाळासाहेब आंबेडकर आहेत की काय, किंवा आहेतच हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढली गोष्ट समजून घ्या, ह्या भाजप विरोधी आंदोलनामध्ये त्यांच्यावरती आरोप होतात बाळासाहेबांवर. ते बाळासाहेब सांगतात की तुम्ही आमचे आरोप सिद्ध करून दाखवा. आता यांना भीती ह्या गोष्टीची का वाटत नाही, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. अहो, ज्यांच्या नावावरती एक गाडी सुद्धा नाही त्या माणसाला कशाला ईडीची सीबीआयची भीती असणार आहे. आणि त्यामुळे यांचं हत्यार तीच आहे. आणि त्यांना त्याच्या भीतीपोटी शरद पवारांनी सांगितलं होतं की बाबा रे, तुम्ही यांच्या विरोधामध्ये उमेदवार देऊ नका. पण तेच उलट काम काँग्रेसनं केले आणि आपली पायावर दगड मारून घेतला की काय, अशी त्याची अवस्था झालेली आहे. तुम्हाला कोणी याविषयी वाटते काय, नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.